सलामी जोडी मैदानात दाखल झालेली रोहित आणि चिन्मयला तुम्ही पाहताय. 3 ओव्हरची मॅच आहे. चला चला मॅच सुरू करा. एजे सर काय आलं? प्लेअर नाही का? जीत काय आलं? पंकज पावशे येतात पहिलं षटक घेऊन. तीन ओव्हरची मॅच. चला मॅच सुरू करायची जे सर. 5:30 झालेत. 5:45ची तिकीट आहे पिंटे जोशी यांचा. थेट ठाणा. चला सामना सुरू करायचा. 3 ओव्हरची मॅच आहे. रोहित सेकंडला आहेत. 9 सेकंडला चिन्मय आणि पंकज पावशे बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तीन धावा पूर्ण होत आहेत. पहिल्याच बॉलवरती 3 धावा मिळाल्या आहेत त्या सागाव टीमला. पहिल्या 2 मॅचेस प्रथम बॅटिंग करताना सागाव टीमने जिंकलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 57, दुसऱ्या मॅचमध्ये 39 आणि तिसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला. या मॅचचा विजेता संघ उसाटणे संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. उसाटणे संघाने 2 सामने जिंकले. पहिल्या मॅचमध्ये सोनारपाडा, दुसऱ्या मॅचमध्ये उत्तर शिव आणि त्यानंतर त्यांना बाय मिळाली. पंकजचा पुढचा बॉल. जबरदस्त फटका. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय चिन्मय पाटीलच्या बॅट मधून. सहा धावसंख्या पुढे जाते. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 9. 3 ओव्हरची मॅच. वेगवान चेंडू होता. प्रचंड वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे. डॉट बॉल.
इथे फटका चांगला मिड विकेटच्या दिशेने, बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, आलाय चौकार. धावसंख्या 13. धावात आपण करतोय, आपण पाहतोय. आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. खराब फिल्डिंग पाहायला मिळते बामाली टीमच्या माध्यमातून, आलाय चौकार. धावसंख्या 17. धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात सागाव टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच आहे. तानसिंग डाऊन द विकेट, पुढे आले होते मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या सागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना 17 बिनबाद. सूरज भोईर येतात बॉलिंग करण्यासाठी. सतरा धावा. सूरज भोईर आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिला चेंडू सूरजचा चांगला होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 3 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकात 17 आलेले आहेत. सूरज राईट ओव्हर द विकेट. दोन धावा इथे मिळालेत. धावसंख्या 19. चांगला चेंडू होता. चांगली बॉलिंग करत आहे सध्या तरी गोलंदाज सूरज भोईरला तुम्ही पाहतायत. अष्टपैलू खेळाडू आहेत बामाली संघाचे. 3 चेंडू आतापर्यंत झालेले. 2 धावा सूरजने खर्च केलेत. फटका जबरदस्त आहे. फ्लॅट षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. तो रोहित भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. हा क्षेत्र रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. धावसंख्या 25. धावा तापल कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय फलंदाज. रोहितची खेळी समाप्त. धावसंख्या 25. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. रितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 25. 12.50च्या सरासरीने आणि आता शेवटचं षटक घेणं बाकी आहे.
या षटकात 17, या षटकात 8 धावा खर्च केल्या सूरजने. रिदेश बॉलिंग करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये रिदेश आलेले आहेत. गोलंदाज रिदेश. चांगला चेंडू होता रिदेशचा. डॉट बॉल. धावसंख्या 25. रिदेश वेगवान गोलंदाज आहेत बामाली संघाचे. जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. बॉल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. धावसंख्या 31. धावा झालेल्या आहेत. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाई फटका चांगला आहे. हाई बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चिन्मय पाटीलच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 37 धावा झालेल्या आहेत. मगाशीच उल्लेख केला पहिल्या मॅच मध्ये 4 षटकांच्या मॅच मध्ये 57 धावा केल्या होत्या सागावले, ज्या सर्वाधिक धावा आहेत. त्यानंतर 3 षटकांमध्ये 39 आणि आता 3 षटकाचा खेळ सुरू असताना 37 धावा. वेगवान चेंडू होता. आता मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. सध्या रिदेश आपल्या स्क्रीन वरती आहेत. वेग प्रचंड आहे रिदेशकडे आणि आता पाऊस पुन्हा सुरू झालाय. अजून एक डॉट. 1 to go. 37 शेवटचा बॉल. धावा झालेल्या आहेत. एजे सर लेग पाहिजे. ओके ओके पाहिजे. एकच धाव आहे. 39 टार्गेट. 13च्या सरासरीने 39 धावा बामाली संघाला करायचे आहेत सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 18 चेंडू आणि 39 ची गरज.
39 टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मामाली संघासमोर आणि सलामी जोडी आपण पाहतोय सूरज आणि पंकज. 39 13.00 सरासरी धावा करायचे आहेत. वेदांत आलेत बॉलिंग करण्यासाठी. एकोणचाळीस धावा चेस करायचे आहेत. धावा. पंकज पावसे स्ट्राईक एंडला, नो सेकंडला सूरज आणि वेदांत पाटील पहिलं षटक घेऊन येतात सागाव टीमच्या वतीने. पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार पंकजच्या बॅटमधून. जबरदस्त फटका. 13.00 सरासरी धावा करायच्या आहेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. ऑन साइडला खेळायचं होतं, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 5. 39 चेस या मॅच मध्ये आणि 5 धावा धापलकावधी लागलेल्या आहेत. डॉट चेंडूची ती समाप्ती. स्क्वेअर लेगचे पंच जीत भोईर यांच्याकडे पाहिलं जाते, मात्र डॉट बॉल आहे. वेदांकडे वेग प्रचंड आहे. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट, त्यानंतर टेनिस आणि आता रबर, तिन्ही फॉर्मॅट मध्ये ते खेळतात. हाही चांगला चेंडू होता. धावसंख्या 5 वरती थांबली ती बामाली टीमची. 39 चेस आहे. प्रचंड वेग पाहायला मिळालाय तुम्हाला. डॉट चेंडूची तेही समाप्ती होईल. सलग 3 चेंडू डॉट आले चौकारानंतर. चौकारानंतर एक वाईड आला होता. इथेही सिंगल मिळाली. हलकी एज लागली होती. धावसंख्या 6 वरती. पहिल्या एक चेंडू मध्ये 5 आल्या, त्यानंतर पुढच्या 4 चेंडू मध्ये एकच धाव आली. हा कमबॅक पाहायला मिळतो वेदांत पाटीलचा. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे. चिन्मयकडनं सोपा झेल ड्रॉप झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 8. 12 बॉलमध्ये 31 अजरी करायचे त्या मॅच मध्ये बामाली टीमला. बारा चेंडू 31 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. रोहित भोईर आलेत बॉलिंग करण्यासाठी. 12 चेंडू 31 धावा बनवायचे आहेत. इथे बॅटची एज लागली होती, मात्र थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग आहे. 11 बॉल 30 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सागाव संघाने पहिले 2 सामने प्रथम बॅटिंग करत असताना जिंकले होते, त्यामुळे या मॅच मध्ये टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 11 बॉल 30 या मॅच मध्ये करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत पंकज आणि सूरजला. पंच वाईट चिकून करतायत. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. 1+1 2 धावा. 11 बॉल मध्ये 28 करायचे आता. बॉल 28.
शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्याला पाठवून दिलंय वन बाउन्स सीमा पार, चौकार. चेंडू आणि 24 धावांची आता गरज या मॅच मध्ये. दहा चेंडू 24 ची गरज आहे. 15 धावा झाल्यात. 24 सज्जनी करायच्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वन बाउंडची वॉर्निंग देण्यात आलेली. डॉट बॉल. 9 चेंडू 24 ची गरज आहे आता. अजून एक डॉट. 8 बॉल 24 ची गरज. काय कमबॅक आहे. मगाशी पिसिलीच्या विरुद्ध याच रोहितने 3 चेंडू सलग डॉट टाकले होते आणि आता 3 चेंडू सलग डॉट आलेत. 7 चेंडू मध्ये 24 करायचे आहेत. रोहित भोईरचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र पंकजच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती षटकार आला. ते 6 चेंडू आणि 18 ची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 18 ची गरज. पुरुषोत्तम येथील या पुरुषोत्तमने 2 मॅचेस आपल्या बॉलिंगच्या जोरावरती जिंकून दिलेले आहेत. सहा चेंडू आणि 18 ची गरज. 3 षटकार मारायचे सूरजला आणि मारू शकतात ते या मॅच मध्ये. कारण सूरज भोईर एक जबरदस्त फलंदाज आहेत. पुरुषोत्तम आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये सागाव टीमच्या वतीने. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि सातत्याने पाऊस तुम्हाला पाहायला मिळाला संपूर्ण दिवसभरात. उद्या 40+ 10 संघ इन ऍक्शन मध्ये. मानिवली विरुद्ध वाकलन पहिलीच मॅच तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. 40+. दुसऱ्या मॅच मध्ये मोठागाव 40+ आणि आडिवली 40+. तिसऱ्या मॅच मध्ये नवापाडा 40+ विरुद्ध गोलवली 40+. चौथ्या मॅच मध्ये शिडून 40+ आणि कोपर 40+. आणि पाचव्या मॅच मध्ये तिसगाव 40+ आणि देवीचा पाडा 40+. मी मगाशीच उल्लेख केला सूरज भोईर आहेत ते 3 षटकार मारू शकतात या मॅच मध्ये आणि पहिला मारलाय. त्यामुळे आता 5 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. 5 चेंडू 12. रिद्धेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जे 2 षटकार आले होते तेच राहिलेत आता 12 धावा. आता ते 5 बॉल शिल्लक आहेत अजूनही. आणि सूरज मध्ये क्षमता आहे. अनेक वेळा आम्ही पाहिलंय टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना चांगल्या बॅटिंग त्यांनी केलेली आहे. रबर बॉल टेनिस बॉल थोडासा फरक असतो. मात्र एकदा तुमची नजर जर बॉलवरती बसली तर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता आणि ती चांगली बॅटिंग आता करतायत. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॉलिंग करताना अवघ्या 23 धावांवरती रोखलं होतं ब्राह्मण करवले टीमला. याच बामाली टीमने आता 5 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. पुरुषोत्तम कमबॅक करेल का. 5-12. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होते. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. सूरजला माहिती आहे अजून 2 षटकार आपल्याला 4 बॉल मध्ये मारायचे आहेत आणि मारू शकतात ते. आणि चांगले फलंदाज आहे. चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 4 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. येणारे 4 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये करायचे. पावसाचे सातत्याने पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी याच पावसामध्ये पिंट्या जोशीने काय जबरदस्त बॅटिंग केली होती नवापाडा डावाली 40+च्या विरुद्ध. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण होतील का. झाल्यात.
काय घडलंय? एजे सर आउट आहे. ओके, तिसऱ्या रनला आउट आहेत. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. गिरीश पावशे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉलमध्ये 9 करायचे. बघायचंय पंकज पावशे स्ट्राईक एंडला आहेत. पण सूरजने घाई का दाखवली या मॅच मध्ये? त्याच्या बॅटमध्ये धावा येत होत्या आणि पुरुषोत्तमच्या विरोधात त्याने एक षटकार ऑलरेडी मारला होता. तीन चेंडू 9 धावांची गरज. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं ज्यावेळी बुर्दुल संघ खेळत होता, नक्कीच प्रतीकची रनआउटची विकेट त्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरली आणि त्यामुळे बुर्दुल संघ पराभूत झाला. तीन चेंडू आणि 9 धावा आता या मॅच मध्ये करायच्यात, कंपल्सरी करायच्यात, लक्षात घ्या. 3 बॉल 9. पुरुषोत्तमला आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पंकजकडे स्ट्राईक आहे. बघायचंय पंकज सुद्धा एक चांगला बॅटर आहे. मध्ये ते सिद्ध करावं लागेल. तुम्ही किती चांगले बॅटर आहे महत्वाचं नाही, ते सिद्ध करावं लागतं आपल्या टीमसाठी, गावासाठी ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता. कारण की गावाची अस्मिता पणाला लागलेली असते. एका बाजूला बामाली, दुसऱ्या बाजूला सागाव. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. काय घडलंय? 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 बॉल मध्ये आता 6 करायचेत. गिरीश स्ट्राईक एंडला आहेत. दोन चेंडू 6 धावा. बघायचे गिरीश पावसे स्ट्राईक एंडला आहेत. 2 चेंडू 6 धावा. गिरीशच्या बॅटमध्ये विजयाचा षटकार येईल का, की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, की पुरुषोत्तम कमबॅक करेल? बघायचंय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस केले. शेवटच्या बॉलवरती षटकारच मारावा लागेल फलंदाज पंकज पावशेला. शेवटचा बॉल आणि 6 धावांची गरज. विजयाचा षटकार येईल का पंकजच्या बॅटमधून? आणि हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या बरोबरच सागाव संघाने तिसरा सामना जिंकलाय. त्यामुळे सागाव आणि उसाडणेमध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला, उसाडणेचे कॅप्टन आलेत का? सागावचे कॅप्टन या लवकर. हा, रितेश येत आहेत. उसाडणे टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. सागाव विरुद्ध उसाडणे आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमी फायनलची मॅच. काय जबरदस्त खेळलाय सागाव संघ रबर बॉल क्रिकेटमध्ये आज पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. चला सागाव टीम कॅप्टन या. रितेश भोईर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला उसाडणे टीमचे कॅप्टन जीत. सतीश जाधव उर्फ ब्रावो सुद्धा सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक स्वागत.
जीत 3 ओव्हर ना ओके. उसळणे संघाने टॉस जिंकलेला आहे. समीर टॉस जिंकलेला आहे तुम्ही. समीर कुठे आहेत?